आज 5 राज्यांची चर्चा आहे। तामिळनाडूतल्या तपशिलाला घेऊन येतात माझे सहकारी सिद्धेश ताकवले। नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये थलपतीचा उदय झाला। सत्ताधारी द्रमुककडून जनतेचा भ्रमनिरास झाला। मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांमध्ये स्टॅलिन यांना प्रभावच पाडता आला नाही। जयललिता करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता नेताच नव्हता। नेमकी हीच पोकळी सुपरस्टार विजयनं भरून काढली आणि अखेर विजय आपल्या नावावरती केला। दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांमध्ये अधिक लोकप्रिय विजय ठरला। ग्रामीण तामिळनाडू तरुण मतदारांकडून पाठिंबा सुद्धा विजयनं मिळवला। द्रमुक अण्णा द्रमुकच्या जातीयवादी राजकारणाला जनता कंटाळली होती आणि हेच अखेर विजयनं हेरलं। द्रमुक अण्णा द्रमुककडे कुठलाही नवा विचार नाहीये हे सुद्धा त्यानं मतदारांना पटवून दिलं। जात लिंगभेद रहित समाज निर्माण करण्याचं थलपती विजयचं मोठं आश्वासन त्यानं मतदारांना दिलं होतं। त्यामुळे एकंदरीतच तामिळनाडूमध्ये थलपती विजयनं एक हाती विजय आपल्या नावावरती केलेला आहे। अनपेक्षित असा हा विजय खेचून आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा एकच जल्लोष साजरा केला होता।